बिग बॉस 19चा सीझन संपत आलेला आहे आता आणि 5 जे आहेत फायनलिस्ट मिळालेले आहेत आणि त्या विनर कोण ठरणार आहे हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. तर सूत्रांकडून असं समजतं की अमाल मलिक हा म्हणजे घराच्या बाहेर गेलेला आहे आणि आता 4 कंटेस्टंट शिल्लक राहिलेले आहेत असं समजलं. तर आता 4 पैकी आता हे आहेत कोण? तर प्रणीत, गौरव, फराना आणि तानिया मित्तल. तर हे सगळेजण आहेत. गौरव विनर होईल असं सगळ्यांना वाटत आहे. पण प्रणीत मोरे एक नंबरवर चालतो. म्हणजे आता कसं आहे की प्रणीत आणि गौरव या दोघांमध्ये कसं चढाओढ लागलेली आहे. कधी तो वर जातो, तो कधी खाली येतो वोटिंगच्या ट्रेंडनुसार. तर काहींचं म्हणणं असं आहे की फरहाना एक नंबरवर जाईल. तर आता प्रत्येकाचं वेगवेगळं मत आहे. तर काही जणांचं असं मत आहे की तानिया मित्तल पण घराच्या बाहेर गेलेली आहे. आता 3 फायनलिस्ट म्हणजे बिग बॉसला मिळालेले आहेत. कोण आहेत? तर प्रणीत, गौरव आणि फराना. तर या तिघापैकी आता विनर कोण ठरणार आहे? तर मला तर असं वाटतं की प्रणीत मोरेच विनर ठरेल. कारण कसं आहे तो एक नंबरवर जास्त वेळा जातोय. कारण गौरवपेक्षा त्याची फॅन फॉलोइंग जास्त आहे आणि वोट पण त्याला जास्त मिळत आहेत. आता फरहानाच्या विषयी बोलायचं तर आता ती तिसऱ्या पायरीवर आहे. तर ती कधी वर जाईल काही सांगता येत नाही. कारण तिची ची जे वोटर आहेत ते भरपूर आहेत. असं प्रत्येकाला वाटतं की आपल्याच जे कंटेस्टंट आवडतो तोच विनर होईल असं वाटतं. आणि व्हायलाही पाहिजे ज्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार. पण विनर फक्त एकच ठरू शकतो. त्यामुळं मला असं वाटतंय की प्रणीत आता सध्या एक नंबरवर आहे. तर तो एक नंबरवर टिकून राहावा असं वाटतं. कारण तो महाराष्ट्रातला आहे, साधारण आहे, कॉमेडियन आहे आणि या सगळ्या गोष्टी असतानाही ही ट्रॉफी ही महाराष्ट्रातच राहिली पाहिजे असं मला वाटतं. तर तुम्हाला सगळ्यांना जर असं वाटत असेल तर तुम्ही प्रणीत मोरेला वोट करायला काही हरकत नाही. वोट करून त्याला जिंकून द्या आणि ट्रॉफी प्रणीत मोरेलाच मिळेल असं मला वाटतं. आणि आपल्या सगळ्यांचं जर जर त्याच्या पाठीशी असेल तर त्याला ट्रॉफी घेऊन जाण्यापासून कोणी रोखणार नाही. तर आता मीडिया पण आली होती घरामध्ये आणि मीडियानं पण सगळ्यांना प्रश्न विचारलं होतं. तुम्हाला काय वाटतं ट्रॉफी कुणाला